गेले 1 महिना झालं आम्ही इथे दररोज येत आहोत. आमच्या कॉलेजमधून आम्हाला अक्षरशः 10 शाळा दिल्या होत्या चूज करायला. पण कोणी कोणत्या प्रॉब्लेममुळं कोणती शाळा घेतली, कोणाला घर जवळ होतं, कोणाचं इंग्लिश मिडियम असेल, कोणाचं मराठी मिडियम होतं, अशा प्रत्येकाने आपल्या आपल्या सोयीनुसार शाळा घेतल्या. मग ज्या मुली राहिलेल्या होत्या त्यांनी असंच घेतलं. पण मी माझं स्वतःचं कसं अगोदर सांगते, मला ना रस्त्यावर जाताना मी कोंडव्यातून येते. कोंडव्यातून जे एस पीला मला 20-25 मिनिटं अक्षरशः लागतात रोजची. पण मी तरीही रेग्युलर विद्यार्थी आहे माझ्या कॉलेजच्या. मग मी ना रोज ह्या रस्त्याने जाते. मग म्हणजे इकडून एक राईट टर्न जातो, तिकडून मी जाते. तर मला ही शाळा रोज दिसायची. खूप प्राऊड मुलं, खूप मस्त. आणि मी मराठी माध्यम असल्यामुळे माझं पहिल्यापासून मी आता ही हिस्ट्री आणि मराठी हा विषय शिकवते. तर मला इतकं सुंदर वाटायची शाळा बघून बाहेरून की किती छान आहे, किती मोठी शाळा आहे, किती छान मुलं असतात, किती मुलं आहेत, म्हणजे ह्याचा स्टाफ किती असेल, मी कसं हँडल करत असतील एवढ्या मुलांना. मी अक्षरशः असा विचार करायची रोज. म्हणजे मी गाडीवर हा विचार इथून आलो की माझी दादाबुजाची काठी दिसली की मला इथून पुढेचा कॉलेजपर्यंतचा एकच विचार की मी जर ह्या फ्युचरमध्ये शाळेत आली तर मी हँडल कशी करू. आणि खरंच मी शिकला म्हणून ही शाळा घेतली की मला बघायचं होतं की एका शाळेमध्ये 80 विद्यार्थी एका वर्गात क्लासमध्ये तुमच्या तुकड्या 1, 2, 3, 4 अशा तुकड्या आहेत. त्याच्यामध्ये जर 80 विद्यार्थी आहेत तर ती शिक्षक कशी हँडल करतील. नाकी नो आले म्हणजे आमचा खरंच नाही. 3 मुली आम्ही एकत्र जात होतो. 3 मुली, त्या 3 मुलींना सांभाळत होत्या. मॅडम यायच्या, गोरे मॅडम खूप म्हणजे असं जे मी तर गोरे मॅडमच्याच क्लासला जात होती खरं तर जास्त. मला आठवले मॅडम असली हिस्ट्री. आता माझं मराठी हिस्ट्री असल्यामुळं जास्त संबंध माझा त्यांच्यासोबत आला. तर मला हिस्ट्री आणि मराठी असं जिओग्राफी आशियाचं होतं. मग ती जिओग्राफीच्या टीचरला ओळखायला जायची की बाबा कसं म्हणजे आम्ही कसं करू ह्या मुलांचं. काही शिक्षकांनी ते सर होते, आता मला नाव म्हणजे नाही लक्षात, पण त्या सरांनी तर अक्षरशः शेजारून येऊन विद्यार्थ्यांना डोकं बसवलेला आहे. म्हणजे काही टीचर तुमचे इतके कोऑपरेटिव्ह. मला इतकं छान वाटलं की मी दुसऱ्या शाळेमध्ये बघतीये. म्हणजे आमच्या सहकारी जे आहेत विद्यार्थी अजून ते सांगतात बाबा नाही ना तासच देत नाहीये, कसं करायचं, आम्ही घेऊ शकत नाही, असं हे होतंय, आम्हाला प्रॅक्टिसच होई नाही. पण आम्हाला एवढं सहकार्य भेटलं नाही. म्हणून प्रिन्सिपल सर असतील, तुम्ही असेल, सगळा स्टाफ, इतकं आनंद झाला मला महिनाभर. म्हणजे महिना कसा गेला तोच कळलं नाही. भलेही आमच्या खाडे सुट्ट्या थोड्या झाल्या असतील कारण सगळ्याचे पर्सनल प्रॉब्लेम होते. आम्हाला हे खूप कम्प्लीट करायचं होतं, प्रॅक्टिकल होते, परत ह्याच्यासोबत हे करायचंय. मग ते करून करून आता आम्ही शिकतोय. म्हणजे आम्ही अजून शिकतोय. आम्ही जेव्हा नोकरीला लागू ना तर तुमच्यासारखंच थोडंसं म्हणजे प्रयत्न अजून करू की रेग्युलर यायचा. आम्हाला यावंच लागेल, तेव्हा तर यावंच लागेल. पण आता अजूनही म्हणजे काही विद्यार्थी आहेत आता की भरपूर रेग्युलर आल्या. मी 15-20 दिन रेग्युलर केलं. त्याच्यानंतर मला थोडंसं माझ्या मुलाचे पेपर चालू होते त्यामुळे जमलं नाही जरा यायला. कधी दुपारून लगेच जायची मी, असं होत होतं. मग सरांची माझी भेटत आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांची खूप आभार आहे. सरांनी इतकं म्हणजे सगळ्या गोष्टी समंजसपणे घेतल्या. कोणाच्या अडचणी असतील म्हणजे आणि आम्हाला सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन एकदम व्यवस्थित केलं. तुम्ही तिथे शाळेत गेला कसं करा असं. म्हणजे आमच्या कॉलेजच्या खूप सगळ्या शिक्षकांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी आभार मानते. माझी 2 शब्द संपवले आणि खरंच खूप खूप छान वाटलं. मी नक्की इंटरशिपला नेक्स्ट इथे